प्लेसमेंट इथे होता, यांनी इथलं प्लेसमेंट सोडलं आणि इथे काय केलं, जॉईनिंग केली. नंतर माहिती पडलं की ही कंपनी काय केली, लॉस मध्ये गेली आणि या कंपनीने याला काय केलं, ओव्हरटेक केलं. घूम फिर के बंदा वही आके अटका. ठीक आहे, तर त्या रिएक्शनला कोणती रिएक्शन म्हणतो आपण, रेडॉक्स टाइप ऑफ रिएक्शन, की ज्याच्यामध्ये दोन्ही कंडिशन्स चालतील. एकीकडे हायड्रोजन रिमूव्ह होईल तर ऑक्सिजन ऍड होईल, त्यासोबतच जो रिमूव्ह झालेला हायड्रोजन आहे तो कुठल्या तरी दुसऱ्या कंपाऊंड मधला ऑक्सिजन काय करेल, रिमूव्ह करेल आणि स्वतःची स्टेबिलिटी त्या कंपाऊंड सोबत जुळवून घेईल. समजलं, पक्का? आता लिहून घ्या किंवा फोटो काढून घ्या, माझ्याकडे आज फोन नाही. फोन द्या, फोन. ग्रुपला टाकाल, 10वीच्या ग्रुपला. सल्फाइड आणि सल्फेट तोच ऑक्सिडेशन स्टेट. त्यांची ऑक्सिडेशन स्टेट मीन्स रिएक्शन किती काय म्हणतात, किती आयन्स डोनेट करून तो स्टेबिलिटी मिळवतोय. जर त्याच्यावरती 2+ असेल, सल्फाइड आणि सल्फेट हे प्रिफिक्स आहे, आइड आणि एट. हे कधी लागतात, जेव्हा S2+ असेल, S3+ असेल. म्हणजे याने स्वतः जवळ असलेले 2 इलेक्ट्रॉन डोनेट केले आणि स्टेबिलिटी मिळवली, याने स्वतः जवळ असलेले 3 इलेक्ट्रॉन्स डोनेट केले आणि स्टेबिलिटी मिळवली. तर जेवढे तुम्ही त्याला म्हणता ना, जशी जशी पदवी तुम्ही घ्याल तसं तसं तुमच्या नावासमोर स्पेशलायझेशन शब्द वेगळा वेगळा लागतो. काही काही संत नामदेवांचं तुमच्या शहरामध्ये काय आहे, प्रवचन आहे. मग एक असतात श्री संत, एक असतात पूजनीय, एक असतात परमपूजनीय. त्यांची जशी जशी काय म्हणतो आपण स्टेबिलिटी चेंज होते तसं तसं त्यांच्या मागचे सफिक्स सुद्धा काय होतात, चेंज होतात. आणि सल्फर म्हणजे आपला ओरिजिनल फॉर्म मधला सल्फर. ठीक आहे, समजलं का, पक्का? किती रिएक्शन शिकलो मग आज? 7, 6. बघा, कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट, एंडोथर्मिक, एक्झोथर्मिक, ऑक्सिडेशन, रिडक्शन, रेडॉक्स. किती रिएक्शन झाल्या? 9 रिएक्शन. समजलं, पक्का? आणि सगळ्यात शेवटची एक महत्वाची रिएक्शन ती म्हणजे न्यूट्रलायझेशन, जी की या चॅप्टर मध्ये तुम्हाला हळूचकन कुठेतरी अशी कोपऱ्यामध्ये दिलेली आहे. तर न्यूट्रलायझेशन रिएक्शनचं लॉजिक काय आहे? न्यूट्रलायझेशन रिएक्शनचं लॉजिक काय आहे? न्यूट्रलायझेशन रिएक्शन कोणत्या टाइपच्या रिएक्शन मध्ये येणार माहिती आहे का? न्यूट्रलायझेशन रिएक्शन कोणती आहे? जगातलं कुठलं पण स्ट्रॉंग ऍसिड घ्या, जगातलं कुठलं पण स्ट्रॉंग बेस घ्या. When acid and base combine with each other, they will form a certain type of salt and water molecule. ही आहे कोणती रिएक्शन? न्यूट्रलायझेशनची रिएक्शन. न्यूट्रल करणं म्हणजे, न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणजे साध्या शब्दात जर सांगायचं तर लग्न. साध्या शब्दात जर सांगायचं म्हटलं तर लग्न. मेलला असतो मेल इगो जास्त,
फिमेलला असतो फिमेल इगो जास्त. म्हणजे काय झालं, स्ट्रॉंग बेस स्ट्रॉंग ऍसिड, दे विल कंबाईन टू फॉर्म अ सॉल्ट. त्याची बी जिरली तिची बी जिरली. मग त्याच्यातून निघतं काय, हाय मैं बर्बाद हो गई, H2O. आहे ना, कंगनाचा डायलॉग आहे ना, ये जिंदगी बर्बाद हो गई है मेरी, है ना, आहे ना तो डायलॉग. तर त्यालाच म्हणतो आपण न्यूट्रलायझेशन रिएक्शन. स्ट्रॉंग ऍसिडला वाटतं की माझे आयन्स खूप पॉवरफुल आहे, स्ट्रॉंग बेसला वाटतं की माझे आयन्स खूप पॉवरफुल आहे. मग या दोघे जण मैदान में दोन्ही काय होऊन जातात, स्टेबल होऊन जातात. म्हणजे सॉल्ट तयार होतं. सॉल्ट काय आहे ना, ऍसिड प्रॉपर्टी शो करतो ना बेस प्रॉपर्टी शो करतो, तो न्यूट्रल प्रॉपर्टी शो करतो. म्हणून एकामेकांची जिरवून मीठ आणि पाणी तयार करणं, ह्या रिएक्शनला कोणती रिएक्शन म्हणतो आपण, न्यूट्रलायझेशन रिएक्शन. कोणती रिएक्शन, न्यूट्रलायझेशन रिएक्शन. बाय कंबाइनिंग अ स्ट्रॉंग ऍसिड विथ द स्ट्रॉंग बेस to form a certain type of salt and water, then that type of reaction is considered as the neutralization reaction. याच्यामध्ये आपण ऍसिडची ऍसिडिटी न्यूट्रल करतो आणि बेसची बेसिसिटी न्यूट्रल करतो. समजलं. म्हणूनच या रिएक्शनचं नाव आहे न्यूट्रलायझेशन रिएक्शन. समजलं का. ही 10व्या नंबरची रिएक्शन आहे. मग आता सांगा, जग जाहीर उदाहरण, सगळ्यात फेमस उदाहरण तुम्ही नेहमी शिकत आले आहे ते म्हणजे कोणतं, न्यूट्रलायझेशन रिएक्शनचं. HCl स्ट्रॉंग ऍसिड, NaOH स्ट्रॉंग बेस, NaCl प्लस H2O. ठीक है ना. ऍसिड combines with base to give certain type of salt and water molecules. तर ही 4 ह्या एवढ्या 9 मधून कोणत्या टाइपची रिएक्शन आहे सांगा. डबल डिस्प्लेसमेंट. कोणत्या टाइपची रिएक्शन आहे, डबल डिस्प्लेसमेंट. इथे असलेला हायड्रोजन इथे असलेल्या हायड्रॉक्साईड सोबत स्वतःला स्टेबल करून घेत आहे. इथे असलेला सोडियम याच्यासोबत असलेल्या क्लोरीन सोबत स्वतःला स्टेबलाइज करून घेत आहे. तर ही रिएक्शन कोणती झाली, डबल डिस्प्लेसमेंट टाइप ऑफ रिएक्शन झाली. तर याच्यामध्ये तुम्हाला जर हे उदाहरण लक्षात नाही राहिलं तर तुम्ही कोणतं उदाहरण लिहू शकता, हे सुद्धा उदाहरण ऍज अ एक्झाम्पल म्हणून तुम्ही लिहू शकता. समजलं. पण याला वेगळंच म्हणजे स्थान दिलेलं आहे की याला सेपरेटली पण काय केलं जाते, स्टडी केलं जाते. कोणत्या नावाने, न्यूट्रलायझेशन रिएक्शनच्या नावाखाली. समजलं. समजलं. बोलता बोलता खूप मोठा टॉपिक शिकलोय. 9 रिएक्शन्स ऍट अ टाइम शिकलेलो आहे. हा सॉरी 10. हा त्याला वेळ आहे, तो पण टॉपिक आहे, करोजन अँड रेन्सिडिटी. समजलं. कोणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये, पक्का समोरचा टॉपिक प्रोसीड करायचा, झेपेल नाही एवढं, हो झेपावंच लागेल, त्याच्याशिवाय सिलेबस पटापट कम्प्लीट होणार नाही. विचार, अरे फॉर्मॅलिटीज. हे बघ, आपल्या घरी पाहुणा माणूस आला, आपण स्वयंपाक बनवत नाही त्याच्यासाठी. हा आपलं ठरलेलं असतं गेलं चहा पाजायचं नाही कळटवायचं, पण तरी विचारतो ना जेवण करून जा. तो नाही ना, पोट ऑलरेडी भरलेलं, सकाळीच आंब्याच्या रसाचं पाहुणचार झालेलं. अरे घ्या घ्या करूनच जातो. तुमचं नाही मनातल्या ठीक आहे लवकर कलट इथून, कारण आम्हाला भूक लागलेला आहे, आम्हाला जेवायचं. झालं असेल ना असं खूपदा. जस्ट फॉर्मॅलिटीज. करूंगी तो मैं वही जो मेरे को करना है. समजलं. नेक्स्ट टॉपिक आहे तुम्हाला, आता आपण रिएक्शन्स बघितले, हा याच्यासोबत कंबाईन होतो, तो त्याच्यासोबत कंबाईन होतो. आपण हे सुद्धा लॉजिक बघितलं की एक एलिमेंट दुसऱ्या एलिमेंट सोबत कंबाईन का होतो, कारण त्याला वाटतंय की माझं जे शेल इनकम्प्लीट राहिलेलं आहे ते शेल हा एलिमेंट काय करू शकतो,
कम्प्लीट करू शकतो. म्हणूनच केमिस्ट्री मध्ये काय होतात, रिएक्शन्स परफॉर्म होतात इन ऑर्डर टू फॉर्म द स्टेबिलिटी ऑफ विच ग्रुप एलिमेंट. कोणासारखे स्टेबिलिटी भेटायचं स्वप्न असते? नोबल गॅसेस, आयडियल गॅसेस, झिरो गॅसेस, हे जितके पण नाव आहेत ते एका ग्रुपचे आहे, ते ऑलरेडी स्टेबल ग्रुप आहे, ज्याला 18 ग्रुप एलिमेंट्स म्हणतो आपण. बाकी सगळ्या एलिमेंट्सचं स्वप्न काय असते, मला काहीतरी रिएक्शन एकतर डोनेट करेल किंवा मग रिसीव्ह करेल काय, इलेक्ट्रॉन्स, आणि मी स्वतःची स्टेबिलिटी काय करेल, अचीव्ह करेल. रस्ते त्याच्यासाठी दोन आहे, एक तर आयोनिक बॉन्डच्या मार्गाने जाईल किंवा मग कोव्हॅलंट बॉन्डच्या मार्गाने जाईल. आयोनिक बॉन्ड मीन्स चार्जेस एक्सचेंज करणार, कोव्हॅलंट बॉन्ड्स मीन्स मॉलिक्युल्स फॉर्म करणार. सांगितलं होतं ना हे बेसिक्स मध्ये, पण अब्सेंट होतो, कसं जमेल है ना. हा काय आहे, मॉलिक्यूल आहे, सॉरी कोव्हॅलंट बॉन्ड आहे की आयोनिक बॉन्ड आहे, NaCl. NaCl जो बनतोय हा कोणत्या पद्धतीने बनतोय, आयन्सला एक्सचेंज करून बनतोय की मॉलिक्युल्स फॉर्म करून बनतोय? आयन्सला एक्सचेंज करून बनतोय. लिहिताना आपण असं लिहितो Na+Cl-. हे आयन्स आहे, याच्यावरती प्लस का बरं बसला, कारण यांनी स्वतःजवळ असलेला एक इलेक्ट्रॉन डोनेट केला. Cl का बरं निगेटिव्ह बसला, कारण यांनी याच्याजवळून एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट किंवा रिसीव्ह केला. तर अशा मार्गाने जे कोणी जातात, अशा पद्धतीने जे कोणी बॉन्डिंग बनवतात त्यांना कोणते बॉन्डिंग टाइप म्हणतो आपण, आयोनिक बॉन्ड म्हणतो आपण. आणि कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे हे असं N2O2, हे आयोनिक सॉरी कोव्हॅलंट बॉन्ड आहे. कसे, ऑक्सिजन तीन, 4, 5, 6 बरोबर, 8 आहेत ना त्याच्याकडे. फर्स्ट शेल मध्ये 2, सेकंड शेल मध्ये 6. नेक्स्ट दुसरा ऑक्सिजन घ्या, याचं पण सेम आहे, पहिल्या शेल मध्ये 2, नेक्स्ट शेल मध्ये 6. ठीक आहे. मग आता हा काय करेल, स्टेबिलिटी कशी अचीव करेल, स्टेबिलिटी कशी अचीव करेल, याला सुद्धा अजून 2 पाहिजेत, याला सुद्धा अजून 2 पाहिजेत. तर हा काय करेल, स्वतः जवळचे 2 रिमूव्ह करेल तर तो कार्बन सारखा बनेल. हा स्वतः जवळचे 2 रिमूव्ह करेल तर तो सुद्धा कार्बन सारखा बनेल. म्हणून यांचा बॉन्ड असा बनतो. म्हणजे इथे बनवलाय त्यांनी कोव्हॅलंट बॉन्ड आणि त्यांच्यावरती बसलेला आहे लोन पेअर, ज्याला आपण कर्ज म्हणतो. 2 इलेक्ट्रॉन्सची उधारी घेऊन, त्यांनी 2 इलेक्ट्रॉन्सला उधारी देऊन त्यांनी ही स्टेबिलिटी काय केलेली आहे, अचीव्ह केलेली आहे. हा EMI आपल्या बोली भाषेत, EMI देऊन किंवा EMI घेऊन त्यांनी जर स्टेबिलिटी अचीव्ह केली असेल तर त्यांना आपण कोणता बॉन्ड म्हणतो, कोव्हॅलंट पद्धतीचा बॉन्ड म्हणतो. आलं लक्षात. आता मग ही रिएक्शन जेव्हा आपण करायला घेतो तर आपल्याला काय पाहिजे असते, कुठली पण रिएक्शन पट्ट झाली पाहिजे. एक्झामची वेळ पटापट निघाली पाहिजे, आपली 10वी पटापट संपली पाहिजे. काय हे आहे अभ्यास करण्याचा जो काही जर्नी आहे तो पटापट संपला पाहिजे, है ना. एकदा तर कधी मुक्त होतोय अभ्यासातून अशी तुमची धावपळ आहे, बरोबर. पण मोबाईल पाहण्याचा वेळ, टाइमपास करायचा वेळ, झोपायची वेळ ही हळूहळूच, अजून थोडं अर्धा तास, अजून थोडे 10 मिनिटं, अजून थोडे 5 मिनिटं, ही अपेक्षा आपली असते. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, रेट ऑफ रिएक्शन, जो की तुमचा नेक्स्ट टॉपिक आहे रेट ऑफ रिएक्शन्स, केमिकल रिएक्शन्स. ठीक आहे. तर रेट ऑफ केमिकल रिएक्शन म्हणजे काय, स्पीड अप और स्पीडिंग डाऊन द रिएक्शन. काही रिएक्शन इतक्या फास्ट होतात
की आपल्याला जो डिझायरेबल कंपाऊंड पाहिजे असतो तो काय होऊन जातो, बनून स्किप होऊन जातो. समजलं. आणि काही काही रिॲक्शन इतके स्लो असतात की अरे बापरे बनारे लवकर, अशी वेळ येते. आलं का लक्षात. जसं जे आपण फूड कन्झ्युम करतो, फूड बनवायला किती वेळ लागतो, 1 तास. किती वेळ लागतो जेवण स्वयंपाक बनवायला, 1 ते 1.5 तास. जर खूप थाटामाटाचा स्वयंपाक असेल तर 1.5 तास पकडून चला, बरोबर. तो स्वयंपाक गिळायचा असेल तर 15 मिनिटं 10 मिनिटं सफिशियंट आहे. तो पचायचा असेल तर परत 3 तासाचा ड्युरेशन तुम्हाला आहे. आलंय लक्षात. पण आपल्या पोटामध्ये विशिष्ट पद्धतीचे काही एन्झाईम्स आहेत. हे एन्झाईम्स आहेत म्हणून गिळलेलं अन्न हे 3 तासामध्ये काय होतं, डायजेस्ट होऊन त्याच्यातला फायनल प्रोडक्ट वेगवेगळा होतो कि भाई ये यूज वाली चीज है और ये वेस्ट वाली चीज है. ठीक आहे. 3 तासामध्ये बॉडी सेकंड मील साठी काय होऊन जातं, तयार होऊन जातं, बरोबर. पण हे जर एन्झाईम शरीरात नसते तर आज जेवलेलं आजपासून 3 वर्षांनी डायजेस्ट झालं असतं. आणि ते जर लॉजिक असतं तर मग काय आपला विषयच नव्हता. ना कमवायचं टेन्शन असतं, ना राशन घरी आणून ठेवायचं टेन्शन असतं. ना आज खा लिया भाई, अभी 3 साल बाद सोचेंगे कि क्या लाना है और कैसे लाना है, क्या बनाना है. पण इथे तसं आहेच नाही. सकाळचा स्वयंपाक करून भांडे घासून आपले थोडासा निवांतपणे आराम घेत नाही तर सायंकाळच्या स्वयंपाकाला काय बनवायचं हे आईच्या डोक्यात चालतंय, बरोबर. तिला सायंकाळच्या जेवणाची काय करून ठेवावं लागते, फिल्डिंग किंवा सेटलमेंट लावून ठेवावे लागते. येतं लक्षात. म्हणून यालाच आपण काय म्हणतो, रेट ऑफ रिॲक्शन. काही रिॲक्शनची आपली अपेक्षा असते की ह्या रिॲक्शन खूप फास्टली झाल्या पाहिजे. काही रिॲक्शन मध्ये आपली अपेक्षा असते की ह्या थोड्याशा हव्या त्या स्पीडपेक्षा थोड्याशा स्लो डाऊन झाल्या पाहिजे. म्हणून रेट ऑफ रिॲक्शन हा काही गोष्टींवरती काय करतो, डिपेंड करतो. मग ते फॅक्टर्स कोणते आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिॲक्शन. नेक्स्ट पेज बघा, पेज नंबर 40. पेज नंबर 40 बाय. याच्यावरती खूप सारे गिव्ह रिझन्स येतात तुम्हाला. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये बघितलं असेल तर तुम्हाला आहे कोणतं, शाबदा टाईल्स. एक्सरसाइज मध्ये पण दिलेला आहे तो क्वेश्चन गिव्ह रिझन मध्ये. क्वेश्चन नंबर 4 चा बी. It takes time for piece of Shabada tiles to disappear in HCl, but its powder disappears rapidly. Why and how? Give reason for it. हे कसं होतं, काय होतं, याच्या मागचं रिझन तुम्ही काय करा, स्पष्ट करा. तर याच्या मागचं रिझन तुम्हाला कुठे दिलेलं आहे, या टॉपिक मध्ये दिलेलं आहे. सेकंड एक्सपेक्टेड टॉपिक अबाउट बोर्ड्स पॉइंट ऑफ व्ह्यू हा म्हणजे फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ रिॲक्शन. सगळ्यात पहिला IMP टॉपिक कोणता आहे, बॅलन्सिंग द केमिकल इक्वेशन. दुसरा टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. तिसरा फॅक्टर्स अफेक्टिंग द केमिकल रिॲक्शन. मग कोणते कोणते फॅक्टर्स आहेत, सगळ्यात पहिले आहे नेचर ऑफ रिॲक्टंट. रिॲक्टंटचा स्वभाव कसा आहे, रिॲक्टंटचा जसा स्वभाव असेल तसा रिॲक्शनचा रेट ठरेल. जर एखादा रिॲक्टंट खूप रिॲक्टिव्ह आहे तर त्याच्यासोबतची रिॲक्शन कशी होईल, फास्ट. एखादा जर लेस रिॲक्टिव्ह आलाय तर त्याच्यासोबतची रिॲक्शन कशी होईल, स्लो. समजलं का. सगळ्यात पहिलं काय आहे, नेचर ऑफ रिॲक्टंट. नेचर ऑफ रिॲक्टंट म्हणजे एखादा जर खडूस व्यक्ती असेल तर त्याच्यासोबतची आपली बॉन्डिंग बघा, आणि एखादा बिलकुल प्रेमळ आणि निखळ मनाचा असेल तर त्याच्यासोबतची बॉन्डिंग बघा कशी राहते. जसा व्यक्ती असेल त्यानुसार आपली बॉन्डिंग बनते. कोणासोबत अगदी फ्री फ्रँक असतो आणि कोणासोबत अगदी दुरूनच नमस्कार.
अशी कंडिशन असते. ते डिपेंड करतं कशावरती, समोरच्याच्या नेचरवरती. तसंच इथे फर्स्ट फॅक्टर कोणता आहे, नेचर ऑफ रिएक्टंट. जसा रिएक्टंटचा नेचर असेल, जर तो खूप रिएक्टिव्ह पद्धतीचा असेल, भडकाऊ पद्धतीचा असेल, तर रिएक्शन काय होईल, पटकन होईल. आणि एखाद्या जर लेस रिएक्टिव्ह पद्धतीचा असेल तर त्याच्यामध्ये रिएक्शन व्हायला वेळ लागेल. समजलं. सेकंड इम्पॉर्टंट फॅक्टर इज साइज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिएक्टंट. साइज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिएक्टंट. रिएक्टंटची साईज किती आहे त्याच्यावरती ठरेल की रिएक्शन पटकन होणार की हळू होणार. निंबू सरबत बनवायला घ्या, हे बेस्ट एक्झाम्पल आहे. साइज ऑफ पार्टिकल कशी एखाद्या रिएक्शनला अफेक्ट करते ते जाणून घ्यायचं. पाहुणे आले, पाहुण्यांना खूप घाई आहे आणि बिचारे एवढे तहानलेले आहे की त्यांचं म्हणणं आहे लवकर शरबत कर, लवकरच शरबत झालं पाहिजे. अशा केसमध्ये आपण काय करणार, विचार करा. 3 शरबत बनवायला घेतलेले आहे, एका भांड्यामध्ये, एका भांड्यामध्ये, एका भांड्यामध्ये. एका भांड्यामध्ये सगळं कॉम्बिनेशन तेच आहे, पण आईचं म्हणणं आहे बापरे एवढ्या उन्हातून आलेले आहे, अगं त्यांना चांगला थंडावा भेटला पाहिजे, म्हणून आईने काय केली, गडी साखर टाकली त्याच्यात. नाही तर गडी साखर, खडेवाली साखर ती टाकली. नंतर मग लक्षात आलं साधी साखर टाकली आहे. मग एक क्विक मॉम है ना, मॉडर्न मॉम्स, आईने काय केलेलं आहे, पिठी साखर टाकली आहे. ह्या सगळ्यांच्या रेसमध्ये कुठली आई जिंकेल, पिठी साखरवाली. आणि बेकार पद्धतीने सगळे पाहुणे गेल्यानंतर तिचं शरबत तयार होईल ती कोण, गडी साखरवाली. ठीक आहे. आणि जी ऍव्हरेज मध्ये आहे ती म्हणजे कोण, साधी साखर. आपण जी जे मॉलिक्युल्स ग्रॅन्युल्स असतात साखरीचे ती वाली. याच्यातून लक्षात काय येतंय, स्मॉलर द साइज विल बी द पार्टिकल, फास्टर विल बी द रेट ऑफ रिएक्शन. जितना पार्टिकल का साइज छोटा रहेगा उतना उसका रिएक्शन रेट ज्यादा रहेगा. म्हणून इथे सांगितलेलं आहे साइज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिएक्टंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ रिएक्शन. तुम्ही इनवर्सली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ रिएक्शन. पार्टिकल साइज छोटी करा, रिएक्शन रेट फास्ट होईल. पार्टिकल साइज मोठी करा, रिएक्शन रेट कमी होईल. ते कसे आहेत, इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. एक क्वांटिटी वाढेल तर दुसरी क्वांटिटी कमी होईल. पहिली क्वांटिटी कमी करा तर दुसरी क्वांटिटी वाढेल. त्यालाच आपण म्हणतो ना प्रोपोर्शनॅलिटी मध्ये इनवर्सली प्रोपोर्शनल. समजलं. त्याच्यावरूनच तुम्हाला तो एक गिव्ह रिझन दिलेला आहे. You must have found in the above activity that CO2 effervescence is formed by slow down with the piece of शाबदा tiles while at a faster speed with the powder. म्हणजे काय, शाबदा टाइल्स म्हणजे काय असतं माहिती आहे का तुम्हाला, कडप्पा. हडप्पा नाही, ना की हडिप्पा पण नाही. ठीक आहे. कडप्पा, कडप्पा माहिती आहे ज्याच्यापासून ओटे वगैरे बनतात, मार्बल मानला जातं, एकदम लो क्वालिटीचा मार्बल असं म्हणू शकतो आपण त्याला. तर ग्रेनाइट सरळ सांगायचं तर हा जो कडप्पा आहे त्याला काय, कोणती टाइल्स म्हणतो आपण, शाबदा टाइल्स. याचं जर तुम्ही रिएक्शन कशासोबत घडवून आणताय, HCl सोबत घडवून आणताय, म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड सोबत जर घडवून आणताय, तर जेवढा मोठा त्याचा पार्टिकल असेल तेवढा ते रिएक्शन व्हायला काय लागेल, वेळ लागेल. आणि जेवढा जर तुम्ही त्याचं पावडर केलं, क्रशर मध्ये टाकलं आणि त्याची जर पावडर केली, मग तुम्ही जर त्याला ऍसिड सोबत रिएक्शन करायला लावलं तर तुम्हाला रिझल्ट खूप फास्ट बघायला मिळेल. समजलं का काय सांगितलं ते. पहिला नाही समजलं, खरंच नाही समजलं. अरे पार्टिकलची साईज जितकी कमी करशील तेवढं तुला रिएक्शन काय होते, लवकर परफॉर्म होते. जसं सरबतामध्ये सांगितलं. पिठी साखर मध्ये काय होतंय, साखरेचे पार्टिकल्स खूप बारीक बारीक होत आहे, तर रिएक्शन काय होईल, पटकन ती पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होईल आणि सरबत आपलं पटकन तयार होईल. ते जर तू गडी साखर टाकशील तर काय आहे, पार्टिकल साईज खूप मोठी आहे, हळूहळू हळूहळू त्याची आउटर लेअर, मग त्याच्यानंतरची असं करता करता विरघळत त्या शरबत बनायला खूप वेळ लागेल. येतं लक्षात. ती वेब सिरीज की मूवी नाही, सॉरी मूवी आहे कोणती, मिसेस है ना, सिरवट्टे पर पिसी हुई चटनी और मिक्सर में पिसी हुई चटनी.
तो फरक आहे. त्याच्यामध्ये पार्टिकल साईज कशी राहते, त्याच्यामध्ये पार्टिकल साईज कशी राहते. कांदा सुद्धा जेव्हा आपण कापायला घेतो, प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा कांदा कापायची पद्धत असते आणि जशा तुम्ही कांदा कापाल त्यानुसार त्याची चव पण बदलते, है ना. शाही पनीर किंवा कढाई पनीर मध्ये असणारे कांद्याचे क्यूब्स, आपल्या वाटणामध्ये असणारे एकदम वाटण बनवतो ना आपण मसाल्याच्या भाज्या, त्याच्यामधला कांदा बघा, एखाद्या भज्यामध्ये असणारा लंबा लंबा कांदा बघा, आणि भाजीमध्ये आपण क्यूब किंवा चॉप केलेला कांदा बघा. प्रत्येक कांद्याची चव वेगळी आहे. आणि जेवणासोबत जो आपण कांदा कच्चा खातो फोडून, त्याची सुद्धा चव वेगळी आहे. तर पार्टिकल साईज डिपेंड करते कशासाठी, रिएक्शनच्या रेटसाठी. तसंच शाबदा टाइल्स म्हणजे जर तू कडप्पाचा तुकडा घेतला आणि जर त्याचं जर रिएक्शन करून आणलं तर तुला लक्षात येईल की रिएक्शन तेवढी फास्ट होती नाही. पण त्याच कडप्प्याला जर तू काय केलं, क्रशर मधून क्रश करून आणलं, त्याची पावडर केली आणि मग जर तू HCl सोबत त्याचं रिएक्शन करायला निघाला तर तुला असं लक्षात येईल की कंपाऊंड तुझा खूप लवकर तयार होतोय. आता समजलं. नेक्स्ट दिलेला आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. हे तर मग डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अस. जितना ज्यादा कॉन्सेंट्रेशन रहेगा उतना दिमाग में कंसेप्ट बैठेगा, जितना कम कॉन्सेंट्रेशन रहेगा उतना दिमाग से बाहेर जाएगा. एखादी मूवी बघायला घ्या, मूवीची स्टोरी कोणाला पटकन समजते, जो स्टार्ट टू एंड त्याच्यामध्ये लक्ष देतो, बरोबर. आईला पण बघितलं असेल, आई जर खूप शौकीन असेल, आई तर मला मूवी पेक्षा जास्त डेली सोपची जास्त शौकीन असते, ठीक आहे. किचन मधून जसा तो एक असतो माहिती आहे, क्लायमॅक्स वाला एक म्युझिक लागते, त्या प्रत्येक सिरियलचे क्लायमॅक्स वाला म्युझिक ठरलेलं असते. ते लागलं रे लागलं, ती कणिक भिजवत असो, काहीही करत असो, भांडं घेऊन इकडे येते ती बघायला की काय नेमकं झालं काय करून. बघितलं असेल, दॅट इज कॉल्ड एज कॉन्सन्ट्रेशन. उसको क्या बोलते हैं, कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन मी त्या दिवशी सांगितलं होतं माहिती आहे, ऍब्रिव्हिएशन लिहून दिले होते, CONC आणि DIL लिहून दिले होते ना, ऍब्रिव्हिएशन लिहून दिले होते. CONC चा अर्थ काय होतो, कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म. जर तुम्ही कुठल्या पण याच्यासोबत कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये जर रिएक्शन केली तर काय होईल, रिएक्शन तुम्हाला प्रोडक्ट, तुम्हाला डिझायरेबल प्रोडक्ट तुम्हाला खूप लवकर मिळेल. पण जर तुम्ही त्याच्या डायल्यूट फॉर्म सोबत जर करायला घेतलं तर आता तेवढा फास्ट रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार नाही. आलंय लक्षात? नसेल जर आलं ना तर अजून एक छान एक्झाम्पल देते. एक म्हणजे एखादा व्यक्ती आहे ज्याला 90 प्यायची सवय आहे, माहित आहे, 90 चपटी, ठीक आहे. त्या चपटीची क्वांटिटी किती असते, आणि एक असतं शॅम्पेन. भावले सगळं माहित आहे. डू कन्सर्न विथ हिम, हॅव सम कन्सर्न विथ हिम, ठीक आहे. आणि दुसरं आहे शॅम्पियन. शॅम्पियनची बॉटल किती असते, बरीच मोठी असते, ठीक आहे. पण शॅम्पियन पूर्ण घेतल्यानंतरही माणसाला तेवढी चढत नाही की जेवढी एक 90 जी घेतली की डायरेक्ट तर माणूस नालीत. समजलं ना. नमस्ते दीदी. तो बिलकुल त्याला काय म्हणतो, हे होऊन जातो, फिलॉसॉफर बनतो. अशा कोणत्या गोष्टीचं ज्ञान ऐकलंय का, यांच्याकडनं कधी ज्ञान घेण्याचा प्रयत्न केलाय का आयुष्यात? काय नाही ठेवलंय, आई बापाची सेवा करा, दुसऱ्या आयुष्यात काहीच नाही ठेवलेलं आहे. त्याच पोट्याची आई, त्याच पोट्याची बायको तिकडे शिव्या घालते, हो पहिले स्वतःच पा, बरोबर. म्हणजेच काय, 90चा इफेक्ट का बरं जास्त आहे ऍज कम्पेअर टू शॅम्पेन, कारण ते कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये अल्कोहोल आहे आणि शॅम्पेन मध्ये डायल्यूट फॉर्म मध्ये अल्कोहोल आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जर काय म्हणतो आपण 30-40% जर अल्कोहोल असेल तर बाकी सगळं काय आहे, वॉटर, स्प्राइट्स, हे सगळे त्याच्यामध्ये काय असतात, कंपोजिशन त्याचे तयार केलेलं आहे. तुम्ही हे कन्झ्युम केलेलं आहे का, त्याला काय म्हणतात यार,
कॉकटेल मॉकटेल्स ऐकलं असेल ना, ट्राय तर केलं नाही मी असं नाही म्हणताय, ऐकलं तरी असेल ना कॉकटेल्स अँड मॉकटेल्स. तर कॉकटेल्स मध्ये काय असतात, सगळे मिक्स करतात. मेन्स ऑरेंज ज्यूस पण मिक्स करतील, मग त्याच्यामध्ये थोडीशी दारू पण टाकतील, मग थोडंसं शॅम्पेन पण टाकतात, थोडंसं स्प्राईट पण टाकणार. ती घेतल्यानंतर एवढी नाही चढत, पण मजा येते. चलो भाऊ लिया, ठीक आहे. पण कुठल्याही पण मुव्हीज मध्ये बघा, जेव्हा केव्हा तो एखादा नॉन ड्रिंकरला जर कोणी आग्रह करत असेल, याच्यामध्ये ना 3 इडियट्स मध्ये त्याला, तो नॉन ड्रिंकर असतो, त्याला म्हणतात अरे ले रे गम कम हो जाएगा. ते कधी पण त्यांची रिॲक्शन बघा, ते घेतल्याबरोबरची रिॲक्शन काय असते, या कडू है ना. पहिला गुड नेहमी कसा लागतो, अनबिअरेबलच असतो, की तो घेऊ शकत नाही. तो कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म म्हणजे ते झाला. समजलं का पक्का. लिंबाचा रस मी म्हटलं प्या, नाका तोंड मुरडाल, पण लिंबाचं सरबत